नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझं जे 4 दिवसाचं मेहंदीचं रुटीन आहे ते डिटेल शेअर करणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर परत तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी दुसरं काही स्पेशल करण्याची गरजच भासणार नाहीये. त्यासाठी हे रुटीन जे आहे तुमच्यासाठी सुद्धा परफेक्ट असणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण नक्की पहा, अजिबात स्किप करू नका, कारण की स्टेप ज्या आहेत त्या थोड्याशा जास्त आहेत आणि त्या समजाव्या म्हणून व्हिडिओला स्किप अजिबात करू नका. तर चला सुरू करू. पांढरे केस काळे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर आपण मेहंदी कशी भिजवतो हे इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला लागणारी आहे लोखंडाची कढई आणि मेहंदी. तर इथं बघा, लोखंडाच्या कढईचाच वापर तुम्ही शक्यतो करा, जेणेकरून तुमचे जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यासाठी मदत होईल. इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि नुपूर मेहंदी घेतलेली आहे. बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की कोणती मेहंदी यूज करायची, तर मी तर शक्यतो नुपूर मेहंदी यूज करते. हवं तर तुम्ही पतंजलीवाली किंवा गणपती छाप मेहंदी यूज करू शकता. कोणतीही घ्या, पण केमिकल नसावी एवढीच काळजी करा. आता त्यानंतर मी एक पोहे खायचा चमचा काय घातलेला आहे मेथीदाणा पावडर आणि 2 चमचे आपल्याला आवळा पावडर घालायचे. आवळा पावडर अजिबात स्किप करू नका, कारण की आपल्याला इथं पांढरे केस काळे करायचे आहेत. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला इथं सांगेन ताईंनो, मेहंदीने बऱ्याचदा किती व्यवस्थित मेहंदी भिजवली तरी सुद्धा बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कलर परफेक्ट येत नाही, हवा तो कलर येत नाही. तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, एक टिप पण मी देणार आहे. एक खूप महत्त्वाची स्टेप इथं मी तुम्हाला शेअर करणार आहे. जर तुम्हाला मेहंदीने काळा कलर आला नाही तर, पण शक्यतो मेहंदीने आपण या पद्धतीने जेव्हा मेहंदी भिजवतो तेव्हा मात्र मेहंदीने आपल्याला काळा रंगच येतो, म्हणजे पांढरे केस जे आहे ते काळे होतात. तर बघा काय काय मिक्स केलं. मेहंदी, आवळा पावडर 2 चमचे आणि 1 चमचा मेथीदाणा पावडर मिक्स केलेली आहे आणि कॉफी पाऊच जे आहे ते 2, म्हणजे साधारणतः 1 चमचा पोहे खायचा चमचा कॉफी पावडर घातलेली आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय चहा पावडरच्या पाण्यामध्ये. इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, हवं तर तुम्ही थंड पाणी करून घेऊ शकता. आणि त्यानंतर इथं घातलेलं आहे अंड. हे देसी अंड आहे, त्यामुळे मी 1 अंड्याचा यूज केलेला आहे. हवं तर तुम्ही 2 किंवा 3 अंड्याचा सुद्धा यूज करू शकता, म्हणजे वापर यामध्ये करू शकता, जेणेकरून आपल्याला सुपर सिल्की केस जे आहेत ते मिळतील, केसांवरती एक चमक येईल. तर इथं बघा, आता यानंतर काय केलेलं आहे, 1 पोहे खायचा चमचा आपण तेल घातलेलं आहे. कोणतं तेल? मोहरीचं तेल घातलेलं आहे. आणि व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. गाठी फुटल्या की आपल्याला हे झापून ठेवायचंय. आता इथं आपल्याला थोडासा वेळ जास्त द्यावा लागणार आहे. साधारणतः मी हे जे आहे मिश्रण मेहंदीचं 24 तास भिजवणार आहे. तुम्ही 24 तास ते 48 तासापर्यंत हे मिश्रण भिजवून ठेवू शकता. पण मध्ये मध्ये या पद्धतीने आपल्याला हलवत राहायचंय दर 2 तासाला, जेणेकरून आपली मेहंदी जी आहे ती काळी कुट्ट होईल. याकडे लक्ष द्यायचंय. आणि जास्त वेळ जेव्हा आपण मेहंदी भिजवतो तेव्हा बुरशी वगैरे येऊ नये याकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. त्यामुळे काय करायचंय, नेहमी या पद्धतीने आपल्याला मिक्स करत ही मेहंदी जी आहे ती भिजवून घ्यायची आहे. आता इथं बघा, जवळजवळ मेहंदी जी आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे. आणि आणखीन मला थोडंसं वाटतं की पातळ हवी आहे, थोडीशी घट्ट झालेली आहे. त्यामुळे मी थोडंसं नॉर्मल पाणी घातलेलं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता आपण. आणि ही मेहंदी आपण जेव्हा पण डोक्याला लावतोय तेव्हा आपल्याला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. तर मेहंदी आपली तयार आहे. आता यामध्ये लास्टला म्हणजे जेव्हा तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करता त्यावेळेला आपल्याला खूप इम्पॉर्टंट वस्तू यामध्ये ॲड करायची आहे. आता हे ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही मिक्स करा किंवा न करा, तुमची मर्जी. तर हे आहे ट्री ऑइल. तर हे जे ऑइल आहे यामुळं केस वाढण्यासाठी आणि कोंडा वगैरे जाण्यासाठी खूप जास्त मदत होते. त्यामुळं लक्षात ठेवायचे की मेहंदी लावताना, म्हणजे डायरेक्ट केसांना जेव्हा आपण मेहंदी करतो त्यावेळेस 1 ते 2 मिनिट अगोदर आपल्याला हे ट्री ऑइल जे आहे ते यामध्ये घालायचं. आता हे किती घालणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर एका वेळेला तुम्ही साधारणतः 4 थेंब म्हणते मी, 4 ते 5 थेंबाचा वापर करू शकता. यापेक्षा जास्त अजिबात घालू नका, कारण की हे खूप जास्त स्ट्रॉंग असतं. तर बघा, ट्री ऑइल घातलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता ट्री ऑइल कुठे मिळेल? ऑनलाईन मिळेल.
ॲमेझॉनवरती मिळेल, कुठेही मिळेल तुम्हाला. नाही म्हटलं तर तुम्ही म्हणजे जे दुकानं असतात आयुर्वेदिकचे म्हणा किंवा जे पण या पद्धतीचे इसेन्स वगैरे मिळतात तिथं तुम्हाला हे मिळून जाईल. तर आपली मेहंदी जी आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे. 4 ते 5 थेंब मी हे टी ऑइल घातलेलं आहे. तुम्ही हवं तर व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून बघू शकता की हे कोण. तर आता इथं मी पांढरे केस काळे करण्यासाठी अशा पद्धतीने मेहंदी भिजवलेली आहे. आता तुम्ही हे फॉलो करा किंवा तुमची जी पद्धत असेल नेहमीची ती तुम्ही इथं फॉलो करू शकता. पण जर पांढरे केस काळे करायचे असतील तर अशा पद्धतीनं आवळा पावडर वगैरे घातल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते परमनंट काळे होण्यासाठी, म्हणजे की अकाली झालेले जे केस आहेत पांढरे ते परमनंट काळे होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ही आवळा पावडर वगैरे नक्की वापरत जा. आणि टी ऑइल जे मी वापरलेलं आहे ते केस लांब होण्यासाठी, केसाच्या समस्या ज्या असतात त्या कमी होण्यासाठी घातलेलं आहे. तर बघा आपली मेहंदी तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच लावायला सुरुवात करायची आहे. पण लावण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचे केस जे आहेत ते धुतलेले असावेत, नाहीतर त्या केसांना जर खूप जास्त ऑइल जर असेल तर केसांना रंग चढणार नाही. तर बघा केस माझे धुतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आता मी हा पण व्हिडिओ जो आहे की स्वतःला मेहंदी कशी लावावी कुणाच्याही मदतीशिवाय, हा सुद्धा व्हिडिओ डिटेल शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. पण इथं तुम्हाला लक्षात येतंय की स्वतःला मेहंदी कशी लावायची. तर केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टाळवरली एक बट घ्यायची आणि तिथं भरपूर मेहंदी लावून तिथं तुम्हाला काय करायचंय, छोटासा आंबाडा बांधल्यासारखं करायचंय. पण गाठ वगैरे मारायची नाहीये, मेहंदीने चिटकवून ठेवायचंय आणि त्याच आंबाड्याभोवती आजूबाजूची सगळी थोडी थोडी केस घेत आपल्याला या पद्धतीनं मेहंदी जी आहे ती लावायची आहे आणि तिथंच गुंडाळायची आहे अशा पद्धतीनं. म्हणजे असं जेव्हा आपण मेहंदी लावतो तेव्हा होतं काय की आपल्याला कुणाच्याही मदतीची गरज भासत नाही. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे कुणी मदतीला नाही म्हणून आपण मेहंदी लावायचं टाळतो किंवा ऐन टायमावरती कुणी आपल्या घरामध्ये अवेलेबल नसतं किंवा फ्री नसतं किंवा दुसऱ्यांना आपण त्रास देण्यापेक्षा आपण कशी मेहंदी लावता येईल हे या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईलच. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे आणि याला म्हणजे बघा एकदा ते दोनदा तुम्हाला सवय झाली की परफेक्ट तुम्ही पार्लर सारखी मेहंदी लावू शकता. म्हणजे पार्लरमध्ये ज्या पद्धतीनं मेहंदी लावतात त्या पद्धतीनं तुम्ही मेहंदी लावू शकता. आता मेहंदी लावून झालेली आहे आपली आणि त्यानंतर आता इथं मी 2 ते 2.5 तास केसांना मेहंदी ठेवणार आहे आणि त्यानंतर केस जे आहेत ते नॉर्मल पाण्याने धुवून घेणार आहे. तर इथं मी केस जे आहेत ते नॉर्मल पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तुमच्या लक्षात येत असेल की केस धुतलेले आहेत ते शॅम्पू करायचं नाहीये, फक्त थंड पाणी किंवा कोमट पाण्याने धुवून घ्या. शक्यतो कोमट पाण्याचा वापर करू नका, थंड पाण्याचा शक्य असेल तर वापर करा. आणि त्यानंतर बघा हलकेसे केस वाळल्यानंतर तुम्ही जे नेहमी तेल वापरतात ते वापरा किंवा जर तुमचे केस खूप जास्त फ्रीझी असतील, अजिबात तुमच्या केसांमध्ये जीव नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता. मोहरीचं तेल जे आहे ते हलकंसं गरम करायचं, कोमट करायचं आणि त्यानंतर व्यवस्थित केसांना लावायचं आणि या पद्धतीनं हलकासा मसाज करायचा. या स्टेप ताईंनो खूप जास्त इम्पॉर्टंट मी यासाठी सांगते, बऱ्याच ताईंना मेहंदीचे फायदे जे आहेत ते मिळत नाहीत, उलट त्यांचे केस जे आहेत ते ड्राय होताना दिसतात आणि त्यामुळे त्या मेहंदी लावायचंच टाळतात. त्यामुळं या सगळ्या स्टेप जे आहेत ते मी डिटेल तुमच्याशी शेअर करते. आता भरभरून तेल लावलेलं आहे, एकदम हेवी ऑइलिंग करायची आपल्याला आणि त्यानंतर हे सुद्धा तेल रात्रभर ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता, शॅम्पू करू शकता. आता बऱ्याच ताईंचं म्हणणं असं असतं की ताई मेहंदी लावल्यानंतर केस जे आहेत ते लाल होतात. तर त्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही नियमित ही पद्धत जर वापरला तर कालांतराने तुमचे जे केस आहेत ते काळे व्हायला लागतात, लाल होण्याऐवजी काळे होतात. आता दुसऱ्या दिवशी मी केस जे आहेत ते धुतलेले आहेत. जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळतो व्यवस्थित केस धुवायचे आहेत, नंतर तेल लावल्यानंतर शॅम्पूने आणि त्यानंतर परत केस वाळले की आपल्याला खूप इम्पॉर्टंट स्टेप इथं करायची आहे आणि ती म्हणजे ॲलोवेराची. बघा कोरफड आपल्याला घ्यायची आहे, कोरफडीचे पानं घ्या तुम्हाला जेवढे लागतील तेवढे आणि त्यानंतर कोरफडीला पाण्यामध्ये घालून ठेवायचं 10 मिनिटासाठी आणि त्यानंतर या पद्धतीनं कट करून तुम्हाला कोरफड केसांना लावायचे. ताईंनो मी परत सांगते की मेहंदी आपण लावल्यानंतर बऱ्याच ताईंना फायदे न होता तोटे होतात. परत सांगते की फायदे जर होत नसतील तुम्हाला, तुमचे जर केस फ्रीझी होत असतील तर ही जी स्टेप आहे ती तुम्ही अजिबात स्किप करू नका. तेल लावल्यानंतर शॅम्पू करायचा आणि शॅम्पू नंतर केस हलकेसे वाळले की लगेच तुम्ही काय करायचंय, कोरफड लावायचे केसांना आणि या पद्धतीनं व्यवस्थित. आता बरेच जण म्हणतील की कोरफडीचा जेल नुसता मिक्सरमधून वाटून लावलं तर चालेल का? मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की अशा पद्धतीनं डायरेक्ट जेव्हा आपण केसांना कोरफड लावतो तेव्हा हलकासा मसाज सुद्धा होतो आपल्या केसांना. म्हणजे मसाज मिळाल्यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन
व्यवस्थित होतं आणि त्यामुळे होतं काय की केसांची वाढ जी आहे ती व्यवस्थित होते आणि कोरफडीचे असंख्य फायदे आहेत. कोंडा जातो, केस जे आहेत ते फ्रिजी असतील तर व्यवस्थित होतात, म्हणजे ती सुद्धा समस्या जी आहे ते कमी होते आणि शिवाय तुमचे केस जे आहेत ते परमनंट स्ट्रेट होण्यासाठी सुद्धा मदत होते. ताईनो, तुम्ही स्ट्रेटनिंग वगैरे ज्या प्रोसेस आहेत म्हणजे केमिकलच्या ज्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला माहिती असतीलच. त्याला पैसे किती लागतात, 14, 20, 22, 25, 30 हजारापर्यंत पैसे मोजावे लागतात. पण तुम्ही नियमित जर कोरफड केसांना 6 महिने लावली तर तुमचे केस 6 महिने सुद्धा नाही, 4 महिन्यामध्ये तुमचे केस जे आहेत ते स्ट्रेट झालेले तुम्हाला दिसतील. बऱ्याच जणींना आता स्ट्रेट केस आवडतात, तर तुम्हाला खरंच केसांना स्ट्रेट करायचं असेल तर तुम्ही केमिकलची कोणतीही प्रोसेस न करता या पद्धतीनं काय करू शकता, कोरफड लावू शकता. आणि केस बघा, तुम्ही लक्ष द्यायचं मी कशा पद्धतीनं लावते. केसांना कोरफड लावले की केस या पद्धतीनं स्ट्रेट करत जायचे आणि पूर्ण केसांना कोरफड लावून घ्यायचे. पूर्ण केस जे आहे ते ओले ओले झाले पाहिजेत, एकदम शॅम्पू केल्यासारखं ओले झाले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे, कोरफड लावायचे. आणि परत आता कोरफड लावल्यानंतर केस असेच सोडायचे नाहीत किंवा केस लगेच धुवायचे नाहीत. तर ही कोरफड जी आहे ते साधारणतः तुमच्या केसांवरती 4 तास राहिली पाहिजे. आणि कोरफड लावल्यानंतर केस जेव्हा ओले असतात त्या ओल्या केसांमध्येच तुम्हाला कंगवा करायचा. आता बरेच जण म्हणतात की ओल्या केसामध्ये कंगवा वगैरे करू नये, केस तुटतात. तर तुम्ही कोरफड लावून कंगवा बिनधास्त करू शकता. केस तुटायचं जे प्रमाण आहे ते कमी होतं यामुळं. म्हणजे की आता तुम्ही ओले केस आहे, तुम्ही या पद्धतीनं स्ट्रेट केलेलं आहे केसांना आणि स्ट्रेट केल्यानंतर कंगवा करायला अजिबात अवघड जात नाही. वरून कंगवा घातला की डायरेक्ट खाली निघतो व्यवस्थित एकदम स्मूथली. अजिबात तुम्हाला झंझट करायची गरज नाही. पण लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला केस विंचरणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर कोरफड लावणं आणि त्यानंतर मग या पद्धतीनं कंगवा करायचा आहे. साधारणतः तुम्हाला नंतर जो कंगवा करायचा आहे म्हणजे सगळ्या केसांना व्यवस्थित कोरफड लावल्यानंतर नंतर जो कंगवा करायचा आहे तो करायचा आहे साधारणतः 10 ते 15 मिनिटासाठी आणि तुमचे केस या पद्धतीनं होतील. कोरफड लावून साधारणतः 4 ते 5 तास ठेवायचे आणि त्यानंतर तुम्ही शॅम्पू करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला केस जे आहे ते स्मूथ, सिल्की आणि शायनी तर दिसणारच आहे. शिवाय केसांची लांबी जी आहे ती सुद्धा हळूहळू वाढताना दिसणार आहे आणि तुमचे जे पांढरे केस होते ते सुद्धा काळे होताना दिसणार आहेत. तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला चांगली माहिती मिळेल. तर अशा करते व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल.